आपण आता जर्नल स्ट्रक्चर ॲडिनोहायपोफायसिसचं बघूया. इट इज द लार्जर लोब ऑफ द पिट्युटरी ग्लँड. इट इज highly cellular and it is vascular part of the pituitary gland. It contains different types of epithelioid secretory cells, like the acidophils, basophils and chromatophores. It is differentiated into three parts, that is the pars distalis, pars intermedia and tuberalis. ॲडिनोफायसिस हा पिट्युटरीचा मोठा लोब आहे. तो सेल्युलर आहे आणि खूप वॉस्क्युलर पार्ट आहे पिट्युटरी ग्लँडचा. त्यामध्ये डिफरंट टाईप्सचे एपिथिलॉइड सेक्रेटरी सेल्स असतात. ॲसिडोफिल्स आहेत, बेसोफिल्स आहेत आणि क्रोमॅटोफोर्स आहेत. पिट्युटरी ॲडिनोहायपोफायसिसचे 3 भाग आहेत, पास डिस्टॅलिस, पास इंटरमिडिया आणि पास ट्युबेरालिस. जे हॉर्मोन सिक्रेट केले, हॉर्मोन्स ऑफ द ॲडिनोफायसिस आर, खूप सारे हॉर्मोन्स पिट्युटरी ग्लँड, अँटिरियर पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते. त्यातला पहिला जो आहे ग्रोथ हॉर्मोन किंवा SGH, किंवा त्याला आपण म्हणतो सोमॅटोट्रॉपिन हॉर्मोन किंवा सोमॅटोट्रॉपिन. नाव दिस हॉर्मोन स्टिम्युलेट्स द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑल द टिश्यूज by accelerating the protein synthesis and the cell division. Highest secretion of growth hormone is seen till puberty and then its secretion becomes slow. However, it is continuously secreted throughout the life for repair and replacement of the body tissues or cells. Improper secretion of the growth hormone produces various disorders. Hyposecretion of the growth hormone since childhood results in stunted physical growth and the condition is called as pituitary dwarfism. सो पिट्युटरी जी आहे ॲडिनोहायपोफायसिस ती खूप सारे हॉर्मोन सिक्रेट करतात. त्यातला पहिला जो हॉर्मोन आहे सोमॅटोट्रॉपिन हॉर्मोन किंवा त्याला सोमॅटोट्रॉपिन म्हणतो, SGH किंवा ग्रोथ हॉर्मोन म्हणजेच GH. हा हॉर्मोन ग्रोथ आणि डेव्हलपमेंट टिश्यूजचं करतं आणि त्यासाठी तो प्रोटीन सिंथेसिसचं आणि सेल डिव्हिजन ॲक्सिलरेट करतं. जे GHचं ग्रोथ हॉर्मोनचं जे हायेस्ट सिक्रेशन आहे वयात यायच्या वेळेला जास्त दिसतं आणि ते नंतर त्याचं सिक्रेशन कमी होतं, पण कंटिन्युअसली हा ग्रोथ हॉर्मोन थ्रूआउट द लाईफ सिक्रेट केला जातो आणि त्यामुळे जे बॉडी टिश्यूज किंवा सेल्स आहेत त्यांचं रिपेअर आणि रिप्लेसमेंट केलं जातं. जर हे ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रेशन जर बरोबर नसेल तर वेगवेगळे डिसऑर्डर्स होतात. जर हायपोसिक्रेशन ग्रोथ हॉर्मोनचं झालं लहानपणी बालपणी तर त्याच्यापासून जी कंडिशन येते तिला म्हणतो आपण पिट्युटरी ड्वार्फिझम. त्यावेळेला त्या व्यक्तीची फिजिकल ग्रोथ होत नाही किंवा कमी राहते आणि त्या कंडिशनला आपण म्हणतो पिट्युटरी ड्वार्फिझम. नाव हायपोसिक्रेशन ऑफ द ग्रोथ हॉर्मोन इन द चाइल्डहुड अगेन कॉजेस जिजॅन्टिझम or giantism, a condition of overgrowth. The individual attains abnormal height, and when the pituitary gland produces excess growth hormone in the middle-aged adults, it results in disproportionate growth and it causes disfigurement and enlargement of the bones of the nose, lower jaw, hands, fingers and feet, and this condition is called as acromegaly. जर पिट्युटरी ग्रोथ हॉर्मोन जो आहे ॲडिनोहायपोफायसिसपासून जर त्याचं हायपर सिक्रेशन झालं म्हणजे जास्त प्रमाणात सिक्रेट झालं जर ते चाइल्डहुडमध्ये लहानपणी, तर त्याच्यापासून जायजॅन्टिझम होऊ शकतं. अशी कंडिशन की जेव्हा ओव्हरग्रोथ होते त्या व्यक्तीची लहानपणी, त्या इंडिव्हिज्युअल्समध्ये ॲबनॉर्मल हाईट त्या माणसाची होते आणि ज्या वेळेला हा पिट्युटरी ग्लँड एक्सेस जास्त प्रमाणात ग्रोथ हॉर्मोन मिडल एज्ड ॲडल्टमध्ये म्हणजेच मध्यमवयीन लोकांमध्ये जर हे सिक्रेट केलं गेलं जास्त प्रमाणात, तर त्यामुळे त्या व्यक्तीची डिस्प्रपोर्शनेट ग्रोथ होते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं जे बोन्स आहे त्यांचं एनलार्जमेंट होतं. ओके, जे नाकाचे बोन्स, लोअर जॉचे, हँड्सचे, फिंगर्सचे आणि फीट्सचे, आणि तो व्यक्ती डिसफिगर होतो म्हणजे त्याचं जे फिगर आहे ती वेगळी होते आणि या कंडिशनला आपण म्हणतो ॲक्रोमेगॅली. ओके, नाव द सेकंड हॉर्मोन विच इज सिक्रेटेड बाय द पिट्युटरी ग्लँड, इट इज द थायरोट्रॉपिन or the TSH, that is the thyroid stimulating hormone. Now its primary action is to stimulate the thyroid gland secretion of the hormone thyroxine. म्हणजे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा TSH हा ॲडिनोहायपोफायसिसचा दुसरा हॉर्मोन सिक्रेट केला जातो आणि हा जो हॉर्मोन आहे त्याची ॲक्शन आहे
की तो थायरॉईड ग्लँडला स्टिम्युलेट करतो आणि तो हॉर्मोन थायरॉक्सिन सिक्रेट करायला लावतो. Third hormone which is secreted by the pituitary, anterior pituitary, is the ACTH, that is adrenocorticotropic hormone, or it is also called as adrenocorticotropin. Now this stimulates the adrenal cortex to produce and secrete this hormone, and it maintains the functioning of the adrenal cortex. ACTH म्हणजे adrenocorticotropin किंवा adrenocorticotropic hormone हा adrenal कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतो प्रोड्यूस करायला आणि सिक्रीट करायला त्याचं हॉर्मोन. आणि हे जे हॉर्मोन आहे तो ॲड्रिनल, हा जो हॉर्मोन आहे तो ॲड्रिनल कॉर्टेक्सचं फंक्शनिंग मेंटेन करतो. फोर्थ हॉर्मोन इज द प्रोलॅक्टिन और द ल्युटियोट्रॉपिन और द मॅमोट्रॉपिन. and this prolactin, it is unique among the pituitary hormones as it is under predominant inhibitory control from the hypothalamus. Prolactin activates the growth of breast during the pregnancy, and that is because of the mammotropin, and it stimulates the milk production and the secretion of the milk, that is lactogenic, by the mammary glands after the childbirth. Prolactin हा चौथा हॉर्मोन आहे जो अँटेरियर पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते, त्याला ल्युटियोट्रॉपिन किंवा मॅमोट्रॉपिन पण म्हणतो. हा एक असा हॉर्मोन आहे जो पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते आणि हा जो आहे त्याचा इनिबिटरी कंट्रोल हायपोथॅलॅमसपासून मिळतो. प्रोलॅक्टिन हा ब्रेस्टची ग्रोथ ॲक्टिवेट करतो प्रेग्नन्सीमध्ये आणि म्हणून त्याला मॅमोट्रॉपिन म्हणतो. आणि तो डिलिव्हरीच्या चाइल्डबर्थ नंतर तो मिल्क प्रोडक्शनला स्टिम्युलेट करतो आणि मिल्क सिक्रेट करायला लावतो मॅमरी ग्लँड्सला, आणि म्हणून त्याला आपण लॅक्टोजेनिक हॉर्मोन म्हणतो. ओके. द नेक्स्ट हॉर्मोन इज द गोनाडोट्रोपिन, and in that we have the FSH, that is the follicle stimulating hormone, luteinizing hormone, that is LH, and ICSH, that is the interstitial cell stimulating hormone. So before that you have to collect the information about the Siemens disease and the gorilla lip from the internet. So gonadotropin is the fifth hormone which is secreted by the adenohypophysis, and in that first we will see the follicle stimulating hormone or the FSH. This FSH stimulates the growth of the ovarian follicles in the females, and in the males it is concerned with the development of the seminiferous tubule. FSH फिमेलमध्ये ओवेरियन फॉलिक्युल्सची ग्रोथ स्टिम्युलेट करतं आणि मेलमध्ये तो सेमिनिफेरसचं डेव्हलपमेंट घडवून आणतो. दुसरं जो हॉर्मोन आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन किंवा LH, फिमेलमध्ये हा जो ल्युटिनायझिंग हॉर्मोन आहे तो हेल्प करतो ओव्ह्युलेशनमध्ये, म्हणजेच डिस्चार्ज ऑफ ओवम फ्रॉम द ग्रॅफियन फॉलिकल. अँड FSH and in female the LH hormone, that is the luteinizing hormone, helps in the ovulation, that is the discharge of the ovum from the mature graphian follicle. And FSH and LH are responsible for stimulation of the ovaries to produce estrogen, while LH induces the ruptured follicles to develop into the corpus luteum and for the production of प्रोजेस्ट्रॉन. LH जो आहे फिमेलमध्ये ओव्ह्युलेशनसाठी मदत करतो आणि दोन्ही एकत्र या ओव्हरीजला स्टिम्युलेट करतं इस्ट्रोजन प्रोड्यूस करण्यासाठी. आणि LH जो आहे तो रप्चर्ड फॉलिक्युलला इंड्यूस करतो आणि त्याचं रूपांतर नंतर कॉर्पस ल्युटियममध्ये होतं आणि मग नंतर कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्ट्रॉन प्रोड्यूस करायला लागतो. तिसरा जो गोनॅडोट्रॉपिन आहे तो इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा त्याला आपण ICSH म्हणतो. मेल्समध्ये इट स्टिम्युलेट्स द टेस्टिस टू प्रोड्यूस द अँड्रोजन कॉल्ड टेस्टोस्टेरॉन, अँड टेस्टोस्टेरॉन इज रेस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. मेल्समध्ये तो स्टिम्युलेट करतो टेस्टिसला प्रोड्यूस करायला अँड्रोजन, ज्याला आपण टेस्टोस्टेरॉन म्हणतो, आणि टेस्टोस्टेरॉन हा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्सच्या डेव्हलपमेंटला रेस्पॉन्सिबल आहे. आता आपण बघूया ॲडिनोहायपोफायसिस झालं, आता न्यूरोहायपोफायसिस. सो न्यूरोहायपोफायसिस इट इज डिवायडेड इंटू 3 parts: pars nervosa or the neural lobe, then second part is the infundibular, and third part is the median eminence.
Now the pars nervosa acts as a storage area for the secretion of the hypothalamus, and it stores and releases oxytocin and vasopressin. Okay, oxytocin, it stimulates the contraction of the uterus during the childbirth, that is parturition. It also stimulates the contraction of the mammary glands to initiate the ejection or the release of the milk. So it is also called as a birth hormone or the milk releasing ejecting hormone. आता second hormone is the antidiuretic hormone, that is ADH or vasopressin. Now this ADH stimulates the reabsorption of the water in the DCT, that is the distal convoluted tubule, and the collecting ducts of the uriniferous tubules of the kidney. It decreases the loss of water by reducing the urine quantity, and it increases the blood pressure by causing the vasoconstriction. आता न्यूरोहायपोफायसिसचे 3 भाग आहेत, पार्स नर्वोसा किंवा न्यूरल लोब, दुसरा पार्ट इन्फंडिब्युलम आणि तिसरा आहे मीडियन एमिनेन्स. पार्स नर्वोसा हा जो हायपोथॅलॅमसचं सिक्रिशन आहे ते स्टोअर करतो आणि म्हणून तो स्टोरेज एरिया म्हणून समजला जातो. तो ऑक्सिटोसिन आणि वॉसोप्रेसिन हा स्टोअर करतो आणि रिलीज करतो. सो पहिलं आपण बघूया ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हा युटरसचं कॉन्ट्रॅक्शन करतो ज्या वेळेला चाइल्ड बर्थ होतं, आणि त्यामुळे अजून तो मॅमरी ग्लँड्सला कॉन्ट्रॅक्ट करायला स्टिम्युलेट करतो आणि त्यानंतर त्यापासून मिल्क रिलीज करायला किंवा इजेक्ट करायला मदत करतो, आणि म्हणून त्याला आपण बर्थ हॉर्मोन किंवा मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन म्हणतो. दुसरा जो हॉर्मोन आहे अँटीडायरेटिक हॉर्मोन किंवा ADH किंवा त्याला अजून एक काय म्हणतो आपण वॉसोप्रेसिन. इट स्टिम्युलेट्स, हा जो आहे तो वॉटर डिस्टल कॉन्व्युलेटेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट्समध्ये असतात किडनीजच्या युरिनिफेरस ट्यूब्युल्समध्ये, त्यांचं रिॲब्झॉर्प्शन स्टिम्युलेट करतो. त्यानंतर लॉस ऑफ वॉटर तो डिक्रीज करतो, कारण कसं करतो तर तो युरिन जी क्वांटिटी आहे ती रिड्यूस करतो, म्हणजे युरिनची जो मात्रा आहे ती कमी बनवतो, त्यामुळे लॉस ऑफ वॉटर होत नाही. त्यानंतर ब्लड प्रेशर इन्क्रीज करतो आणि जे वॉसो कन्स्ट्रिक्शन करतो, म्हणजे ब्लड वेसल्सला तो कन्स्ट्रिक्ट करतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होते. ओके, नाव डेफिशियन्सी ऑफ ADH, it will reduce the water reabsorption and increase the urine output, and this condition is called as diabetes insipidus. Then the no glucose is lost in the urine, and excessive micturition causes excessive thirst, and this condition is called as polydipsia. म्हणजे काय, जर ADHचं डेफिशियन्सी झालं तर वॉटर रिॲब्झॉर्प्शन रिड्यूस होतं आणि जे वॉटर युरिन आउटपुट आहे ते इन्क्रीज होतं, आणि या कंडिशनला आपण म्हणतो डायबिटीस इन्सिपिडस. ग्लुकोज बाकी युरिनमध्ये लॉस्ट होत नाही आणि खूप वेळेला मिक्च्युरेशन होतं, म्हणजेच काय लघवीला जास्त वेळेला होतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीला खूप तहान लागते, आणि या कंडिशनला आपण म्हणतो पॉलिडिप्सिया. ओके, आता पुढचा जो भाग आहे तो आपण नंतर बघूया.